यूट्यूब कुटुंबातील सदस्यांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या ब्लॉगमध्ये। तर आजचा ब्लॉग आहे रानभाज्यावरती। तर रानभाज्या कोणत्या कोणत्या आहेत आणि त्याचे उपयोग काय ते आपण जाणून घेणार आहे। तर तुम्ही बघू शकता की पाऊस थांबलेला आहे, सलग 8 ते 10 दिवस भरपूर पाऊस होता, त्यामुळे व्हिडिओ करता आले नाहीत। तर आता उघडलेला आहे, त्यामुळे आम्ही आता आमच्या शेताकडे जात आहे। हा आमचा शेताकडचा रोड आहे, तर चला माझ्यासोबत तुम्ही पण। तुम्ही बघू शकता पाणी असल्यामुळे मी बूट घातलेले आहेत आणि बुटामध्ये पाणी जात आहे, त्यामुळे बूट हातात घ्यावं लागणार आहेत, कारण पाणी जायला त्यामुळे मला चालता येत नाहीये। आपण बिना चपलात जाणार आहोत। चला पहिली भाजी आपल्याला भेटलेली आहे ती आहे टाकळा। ह्याचा वास उग्र असतो, त्यामुळे ह्याला जनावर सुद्धा खात नाहीत आणि आमच्याकडे गावाकडे ह्याला उसपून टाकतात आणि ही भाजी आमच्या गावामध्ये पण भरपूर आहे। तर याचा वापर कुणाला माहित नसल्यामुळे ती खात नाही। ही भाजी अतिशय उपयुक्त स्किन वरती आहे, किंवा सगळे प्रकारचे स्किन रोग जे असतात, त्वचेचे रोग, त्याच्यासाठी ही भाजी आहे। तर ही आपण आपल्याला आणखी एक भाजी सापडलेली आहे। ही हा जो वेल आहे हा करंदाचा वेल आहे। ही पानं बघू शकता, पण ही पानं खायची नाही आहेत। ह्याच्या बेचक्यामध्ये ही जी कंद लागतं, हे बघा इथं भरपूर कंद लागलेले आहेत, तुम्हाला इथे दिसत असेल, इकडे बघा, ही कंद खातात। ही अजून छोटी छोटी लहान आहेत, ही मोठी होतात, बटाटे एवढी होतात आणि हिची सेम बटाट्यासारखी भाजी करतात। आणि ह्याच्या मुळामध्ये पण कंद असतात, ते सुद्धा खातात। तर ह्याची शेती पण करतात। तर हे जे कंद तुम्हाला दिसत आहे, हे कंद, ह्या कंदाची भाजी करतात आणि ह्याच्या जी टोकाला ही आहे ना, त्या टोकांच्या पानांची सुद्धा भाजी करतात, पण ह्या वेलाची भाजी करत नाही। इथे पेटीची भरपूर झाडं आहेत आणि ह्याच्यामध्ये याचा छोटा कवळा बेट पण आहे, ह्याची भाजी करतात। ह्याची भाजी कोकणामध्ये भरपूर केली जाते। हे आपल्याला निघतंय का बघू, हे बघा, हे असं सोलून ह्याची भाजी करतात। हे आपण घेऊन जाऊ, चला। हे बघा पाय किती रुतत आहेत आतमध्ये, एवढं आतमध्ये गेलेलं आहे। शेताकडे जाताना जे रस्ते कच्चे असतात शेताकडचे, तर ते पावसामुळे त्याचा चिखल तयार झालेला असतो, त्यामुळे चालायला येत नाही। त्यात आम्हाला कसं झालंय, बूट घालून आलेलो होतो आम्ही आणि बुटामुळे आम्हाला पाणी जाळलंय। तुम्ही इथं बघू शकता, वरून जे पाणी आलंय ते पूर्ण मेन रोड पर्यंत पाणी आहे, त्यामुळे आम्हाला चालायला येत नव्हतं बुटामधून वगैरे। त्यामुळे आम्ही बूट स्टार्टिंगला तिथे एक घर होतं, तिथं आम्ही ठेवून आलेलो आहे आणि चिखल असल्यामुळे चालायला ना, त्यामुळे आम्ही ह्या पाण्याच्या पाटातून जात आहे, जेणेकरून इथली जी माती असते ती जरा घट असते, त्यामुळे चालायला हलकं जातं आपल्याला। तर तुम्हाला मी दाखवतो, पूर्ण रस्ता हा असा शेतापर्यंत वरती आहे आणि माझ्यासोबत माझे अहो पण आहेत। इकडे बघा, हे बघा, हे झाड, हे आम्ही किती लहान असताना ही पानं घ्यायचा आणि सावरीच्या झाडाचा जो काटा असतो की तो ह्यामध्ये असा घालून असं फोल्ड करून आम्ही खायचा आणि याने की नाही जीभ लाल व्हायची। तुम्ही खाल्लासा काय? आम्ही पण खाल्लंय, कारण मला पण एक्झॅक्टली याचं या फुलाकडे बघून मला आठवलं की आम्ही जेव्हा सकाळचं चालायला जायचो तेव्हा हे हमखास खायचो। आम्ही, माझा भाऊ, आम्ही पप्पा वगैरे जायचो, तेव्हा ही जीभ लाल होती आणि मोठ्या माणसांना बघून आम्हाला म्हणायची पानं लाल खातात, हेच खातात, म्हणून ही पानं आम्ही खायचो।
हे पान तुम्ही खाल्ला का सावरीचा काटा घालून? तर तुम्ही खाल्ला तर मला नक्की कमेंट मध्ये सांगा. करणारा आवाज, हे वाहणारं झुंजणारं वारं आणि इतकी शांतता मनाला खरंच खूप प्रसन्न वाटतं. हे अनसाळ्याचं पान आहे. पूर्वीची लोक ही पानं घेऊन ही कुजत घालायची आणि ह्याच्या पासून जे आतमध्ये जे धागे निघतात त्याच्यापासून दोऱ्या वळायच्या. तर हे एक आहे. आता कोण वळते की नाही माहित नाही, पण पूर्वीचे लोक आमच्या आजोबा ते घेऊन जायचे आणि याच्यापासून दोऱ्या वळवायच्या. ह्याला आमच्याकडे भारुंजा म्हणतात, ह्याला भारंगी पण म्हटलं जातं. तर ह्याची आपण कवळी पाने घ्यायची आहेत आणि मोस्ट म्हणजे ही फुलं पण आलेली आहे त्याला. ही आपण फुलं पण घेणार आहोत. त्याची फुलं तुम्हाला दिसत असतील निळ्या कलरची आहेत. तर ही पण घेऊ आपण. श्वसन विकाराच्या कोणत्याही विकारावर ही अतिशय उपयुक्त आहे. उदाहरणार्थ दमा, खोकला, फुफ्फुसा संबंधित असलेले विकार, परत ताप, पोट साफ होणे, परत भूक वाढवणे आणि संधिवातासाठी किंवा पायाला हाताला सूज येणे, आपल्याला कोणतं इन्फेक्शन असेल त्याच्यासाठी पण ही खूप उपयुक्त अशी भाजी आहे. ही मला भेटलेली आणखी एक भाजी. ह्या भाजीला पात्रीची भाजी म्हणतात. तर भरपूर भाजी आहे ही पात्रीची. पावसाळ्यामध्ये विपुल प्रमाणात आढळणारी ही अशी एक भाजी आहे. शरीराच्या कोणत्या भागावरती काम करत नाही असं नाही, पूर्ण बांधावर ही भाजी आलेली आहे. अजूनपर्यंत ह्याची कोणी शेती केलेली नाही आहे आणि करावी अशी माझी तरी इच्छा आहे, कारण एवढी उपयुक्त भाजी आहे ही. रोग प्रतिकार शक्ती वाढते, पोटाचे विकार, कावीळ, मूतखडा आणि यामध्ये भरपूर प्रमाणात खनिजे अशी ही गुणकारी भाजी आहे पात्रीची भाजी. यामध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात आहे. ही केनाची भाजी आहे. यामध्ये फायबर जास्त आहे. त्वचा विकार, हातपायाची सूज आणि पोट विकारावरती ही फार उपयुक्त आहे. ऊसाच्या शेतामध्ये हे तण म्हणून उगवतं आणि ही वर्षभर भेटणारी अशी भाजी आहे. ही कुरडूची भाजी आहे. ही मुतखड्यासाठी जालीम आहे. परतीचा प्रवास आम्ही सुरू केलेला आहे आणि घरी येता येता इथे आम्हाला चवळीची कवळी पानं दिसलेली आहेत. ती मी तोडून घेत आहे, कारण चवळीची भाजी ही फक्त पावसाळ्यामध्येच भेटते. त्यामुळे ही सुद्धा मी भाजी घेत आहे. बागेमध्ये आमच्या काही भाज्या आहेत, त्या पण भेटतात का बघू. तर मला आळू भेटलेला आहे, तर आपण आळू घेऊ. हा बघा आळू दाखवतो तुम्हाला मी. आळूमध्ये विटॅमिन ए, बी, सी भरपूर असतं. कॅल्शियम, पोटॅशियम आणि अँटीऑक्सिडंटचे प्रमाण पण भरपूर असते. तसंच मॅग्नेशियम, लोह, तांबे आणि मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे वजन कमी करण्यासाठी ही फार उपयुक्त भाजी आहे, कारण यामध्ये कॅलरीज खूप कमी असतात. ही दारचीची भाजी आहे किंवा याला आपण तांदळीची भाजी म्हणतो. आपणाची कवळी कवळी पानं घेऊ. गोवर, कांजिण्याचा ताप असतो तेव्हा ही भाजी फार गुणकारी आहे. सोबत पित्त, मूळव्यासाठी पण ही उपयुक्त आहे. रानभाज्या म्हणजे काय, तर ज्या भाज्यांची लागवड केली जात नाही, निसर्गतः उगवणाऱ्या भाज्यांना रानभाज्या असे म्हटले जाते. या भाज्या विशिष्ट कालावधीसाठी येतात. पावसाळ्यामध्ये या असतात, बारमाही या नसतात. तर या काही ठराविक काळासाठी येतात
आणि यांचं विशिष्ट असं ठिकाण नसतं. काही पाणथळ ठिकाणी, काही बांधावरती, काही पठारा ठिकाणी, तर काही अशी विशिष्ट झाडाच्या बुंद्याखाली या रानभाज्या किंवा या वनस्पती येतात. गावात राहणारी लोक किंवा जे आमच्या आधीचे म्हणजे आजोबा पप्पा ही जी लोक होती ही आवर्जून त्यांच्या खाण्यामध्ये या विशिष्ट भाज्या होत्या. त्यांना माहित होतं की कोणत्या ठिकाणी आणि कोणत्या कालावधीमध्ये ह्या भाज्या येतात. त्यामुळे इतक्या औषधी आणि गुणकारी ह्या भाज्या आहेत. त्यामुळे त्यांच्या जेवणामध्ये किंवा प्रत्येक वर्षी ह्या भाज्या त्यांच्या ठरलेल्या असायच्यात. आता त्या भाज्या माहीत नसल्यामुळं त्या कोणी खात नाही. पावसाळ्यामध्ये या भाज्या खाण्याचं मुख्य कारण म्हणजे पावसाळ्यामध्ये हवा थंड असते, त्यामुळे पाणी बदललेलं असतं आणि रोगजंतूंना पोषक असं आहार हा असतो. त्यामुळे आम्हाला पोटविकार किंवा आजारी पडण्याची शक्यता असते. त्यामुळे या भाज्या आवर्जून खाव्यात. या कालावधीमध्ये निसर्गाने केलेली ही आपल्यासाठी एक सोय आहे. कारण ह्या भाज्यामध्ये एक तर गुणकारी असतात, त्यामुळे यामध्ये खनिजे भरपूर प्रमाणात असतात. बाकीची सगळी जी आपल्याला आवश्यक असतात ती सगळी खनिजे, कॅल्शियम यामध्ये भरपूर असं पूरक असं पोषक असतं. त्यामुळे या भाज्या खातात. तर आपण ज्या आता भाज्या आणलेल्या आहेत त्यांची मी आता भाजी बनवणार आहे. तर चला मग बनवू आपण भाजी. इथे आपण आळूची पानं घेतलेली आहेत. ती पानं अशी असं साल काढून घ्यायचं पूर्ण आळूच्या पानाचं. आणि ही भाजी आमच्या गावाकडे नागाला आणि गणपतीला घरपती सगळी जण करतात. आळूचं गरगट किंवा आळूचं फतफत सुद्धा म्हटलं जातं. तर अशा पद्धतीनं आपण सगळी भाजी नीट करून घेतलेली आहे. याला आता आपण धुवून घेऊ. शेताच्या बांधावरून ह्या भाज्या आणलेल्या आहेत, त्यामुळे चिखल लागलेला आहे. त्यामुळे ह्या आपण सगळ्या भाज्या धुवून घेऊ. तर आपण भाज्या धुवून घेतलेल्या आहेत. तर आपण या सगळ्या भाज्या चिरून घेऊ. ह्या भाज्या आपण जास्त बारीक चिरणार नाही आहे, मोठं मोठं जरा जरा चिरून घेणार आहोत. मोठे कांदे, 8 ते 10 लसूण पाकळ्या आणि 3 ते 4 मिरच्या घेतलेल्या आहेत. आणि तो ओलं खोबरं सुद्धा घेतलेलं आहे. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही शेंगदाण्याचं कूट किंवा तुरीची डाळ वगैरे घेऊ शकता. तुम्ही म्हणत असाल की भाजी का वाफवून घेत आहे, तर आपण यामध्ये जी पात्रीची भाजी भारुंजा जी घातलेली आहे, तर पात्रीची भाजी ही जराशी तुरट लागते आणि भारुंजा हा थोडासा कडवट असतो. त्यामुळे ह्या आपण भाज्या वाफवून घेत आहे. 5 मिनिटं वाफेवर झाल्यानंतर ही आपण गाळू. मी इथे मोठे 2 चमचे तेल, थोडंसं जिरं आणि आता मी कांदा घालून घेत आहे. मिरच्या पण टाकत आहे इथे. आता मी इथे तुरीची डाळ भिजत ठेवलेली होती, ती मी आता घालत आहे. याला आपण परतवून घेऊ. थोडीशी हळद, ओलं खोबरं, चवीपुरतं मीठ घालून घेत आहे. इथे ही भाजी मी पिळून चांगली घेतलेली आहे आणि ही आता आपण घालू यामध्ये. परतवून घेऊ. तर ही भाजी आपण 5 मिनिटं वाफेवर ठेवू. आपली भाजी इथे तयार झालेली आहे. तुम्ही पण नक्की करून बघा.